आंब्याच्या झाडाखाली बसलेले आमचे प्रेक्षक की मैदानाच्या थोडं बाहेर आपण बसा प्लीज प्लीज. सावली भरपूर आहे दादा, आपल्याला विनंती करतो की फिल्डिंग करण्यासाठी तिथे थोड्या अडचणी येतील म्हणून आपण थोडं मागे बसलात तर चांगलं होईल. आपली स्पर्धा आहे आणि आपल्या खेळाडूंना आणि तुम्हाला त्रास होणार नाही यासाठी आपण थोडं मागे बसा. कारण एकच आंब्याचं झाड आहे, चांगली सावली देत आहे. ब्रदर्स 11 टीमचा पहिलाच सामना आहे आणि खैरे माता प्रसन्न हा संघ पहिला सामना पराभूत झालाय. त्यामुळे आता मैदानाच्या आतमध्ये खैर माता प्रसन्न संघाला हा सामना जिंकावाच लागणार आहे. कारण जर टॉप 6 मध्ये पोहोचायचं आहे तर सलग दुसरा पराभव या संघाला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे ब्रदर्स 11चा हा पहिला सामना आहे, तेवढं टेन्शन त्यांना नाहीये. तरी देखील पहिला सामना जिंकला तर त्यांची चान्स जास्त वाढेल. त्यामुळे त्यांनाही जिंकायचाच आहे आणि पहिला बॉलर तयार होईल. तो मात्र बॉलिंग मार्क वरती रमेश. पहिला ओपनिंग बॅटर आहे तो प्रसाद आणि प्रसादच्या साथीला कॅप्टन आयकॉन प्लेअर महेश दिसले. गेम इज ऑन. पहिल्या ओव्हरचा खेळ इथून सुरू. पहिला बॉल रमेशचा खोला टाकला. अपील जोरदार LBW च्या स्वरूपात पहिली विकेट प्रसाद इथून बाद. पहिल्याच बॉल वरती विकेट आली. खरं तर आज सर्व आपल्या युवकांना सांगण्यात आनंद वाटतोय की पोलीस भरतीचे फॉर्म भरणे आजपासून सुरू झालेले आहे. पोलीस भरतीचे फॉर्म भरणे आजपासून सुरू झालेले आहे. जर कोणाला पोलीस व्हायचं असेल तर आपण जरूर फॉर्म भरा आणि त्याच्या तयारीला लागा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये पोलीस होऊन आपण जरूर आपलं नाव रोशन करा. दशरथ आला न्यू बॅटर आणि रमेश. काय चेंडू होता रमेशचा, खोलात टाकला, विकेट आली. पुन्हा प्रयत्न तोच होता ऑन साइडला. खेळाडू आले बॉल पर्यंत. 1 रन. 1 रनने सुरुवात झाली. मनोज जाधव, रमेश मराडे आणि सोपान आसवले यांचा हा संघ ब्रदर्स 11. अरुण सावंत साहेब खुश साहेबांचा संघ पहिला सामना जिंकलाय. दोन बॉल आणि 1 धाव. सुरुवात चांगली झाली. षटक रमेश सर. डावखुरा आताचा गोलंदाज महेश दिसले. महेश दिसले आज कशी बॅटिंग कडे याकडे सर्वांचं लक्ष आहे. आयकॉन प्लेअर आहे तो मात्र महेश. पिंगळज गावाचा हा खेळाडू आणि आज पिंगळजकरांचं लक्ष ते महेश दिसलेच्या बॅटिंग वरती आहे. कारण 3 बॉल फक्त 1च धाव आहे. खाली राहिलाय चेंडू. स्लो झालाय, गती कमी, फटका खेळायचा महेशला पण अवघी 1 धाव. प्रेक्षक मात्र आंबिवली परिसर प्रीमियर लीगचा मजा घेत असताना आनंद घेत आहेत. आवाज जल्लोष सुरू आहे आंबिवली परिसर प्रीमियर लीगचा आणि 4 बॉल फक्त 1च धाव. रमेशने बाहेर टाकलाय चेंडू. 2 धाव आहेत. 4 संघ मालकांचे संघ इथून जिंकलेत. खरं तर 3 संघ मालक एकाच गावचे आहेत. गोलंदाज खोला टाकलाय. यॉर्कर चेंडू होता. रनआउटची चान्स बनतीये. महेश मागे गेलाय. गुड गुड बॉलिंग अँड गुड फिल्डिंग. 5 चेंडू फक्त 1च धाव. 2 धावा झालेत, माफी असावी. वाईटची 1 धाव होती. 5 चेंडू आणि 2 धावा फक्त धावफलकावरती. खैर माता प्रसन्न जामरुंग 11 टीमला माहिती की हा सामना आपल्याला जिंकायचाच आहे. त्यामुळे चांगला बॉलिंग अटॅक रमेशचा. लास्ट बॉल. ओव्हर इथून कंप्लीट. धावा आल्यास फक्त 2 आणि यानंतर आपण पाहुण्यांचा संघ मालकांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. तर मी या ठिकाणी आमंत्रित करतोय ब्रदर्स 11 चे संघ मालक, तीनही संघ मालकांना पुन्हा एकदा आमंत्रित करतोय. मनोज जाधव, रमेश मराडे आणि सोपान आसवले या तीनही संघ मालकांना आमंत्रित करतोय की आयोजकांच्या वतीने आपल्या तीनही संघ मालकांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. मी विनंती करतोय रमेशजी मराडे आणि त्याचबरोबर सोपान आसवले यांना की आपण या ठिकाणी असाल तर या ठिकाणी यायचंय.
स्टेज वरती येऊन आपण आसन सभासाहेब. डॉट बॉल इथून आलाय. अवघ्या 2 धावा. महेश दिसलेच्या साथीला बॅटर येतो दशरथ. धावाच येत नाहीयेत ब्रदर्स 11 टीमच्या. खेळाडू आहेत दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातो. रनआउटची चान्स इथून आहे पण धावा मिळतील 2. महेश दिसलेची बॅट शांत राहिली पहिल्या ओव्हर मध्ये. पॉवर प्ले मध्ये महेश शांत राहिला आणि आता ओव्हर नंबर 2 मध्ये देखील अविनाश आलाय. नितेश गुडेने चांगली कॅप्टनशिप केली. गोलंदाजाचा चांगला वापर त्याने केला या मॅच मध्ये आणि अवघ्या 4 धावा आहेत त्या ब्रदर्स 11च्या. 8 बॉल मध्ये एकही चौकार एकही षटकार खर्च केलेला नाहीये. हाईट होती चेंडू वरती. मागे चाललाय चेंडू. पंचांचा निर्णय यायचा अजून बाकी आहे पण एक 22च्या स्वरूपातली धाव मिळेल. 22च्या स्वरूपातली धाव मिळेल. खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये सावध राहणं तेवढंच गरजेचं आहे. या चेंडूवरती किमान 2 धावा झाल्या असत्या पण एकच रनने धावसंख्या 5. 3 बॉल आणि 5 धावा. महेश दिसलेचा फटका. स्वतः गोलंदाज अविनाश धावलाय. समोर कव्हर मध्ये चेंडू कलेक्ट झाला आणि एकच धाव. महेश दिसलेच्या बॅट मधून 5 चेंडू मध्ये अवघी 1 धाव आली. धावसंख्या टोटल 6 पर्यंत पोहोचली. 5 ओव्हरची मॅच आहे. पॉवर प्लेच्या दोनही ओव्हर मध्ये तुफानी हल्ला झाला नाही. ही चांगली बाजू आहे खैरमाता प्रसन्न जामरुग 11 साठी. फुल टॉस ऑन साइडला पहिला चौकार. एका टप्प्याने चेंडू पाठवलाय दशरथने. सीमा पार. थँक्यू डीजे. चौकार आला आणि धावसंख्या 10. अविनाशचा हा चेंडू. दशाचा फटका भरपूर उंच. खेळाडू जागेवरती आहेत. पकडले कॅच आणि ओव्हर नंबर 2 चा खेळ इथून खल्लास आणि फलंदाज दशरथ इथून बाद. धावा संख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर विकेट बाद झाले. 2 धावा आहेत फक्त 10.
व्हाईट बॉल टाकलाय. धावसंख्या 14. रमेश पुन्हा आला आणि समोर महेश दिसले. महेश दिसल्याच्या बॅट मधून 6 बॉल मध्ये फक्त 2 धावा आल्या आणि महेश दिसल्याचा जो स्टेटस आहे, जी तिची बॅटिंग आहे ती बघता महेश दिसल्याच्या स्कोर कार्ड वरती या धावा खरं तर अपेक्षित नाहीये. 6 बॉल मध्ये अवघ्या 2 धावा महेशने केल्यात. किती वेळा शांत राहणार. आता या शांततेला एक विध्वंसक आणि स्फोटक इनिंग महेश दिसलेला दाखवावी लागणार आहे. कारण बऱ्याच नजरा पिंगळजकरांच्या आणि संघ मालक मनोज जाधव, रमेश मराडे आणि सोपान आसावले यांचा भरपूर विश्वास आहे तो महेश दिसल्यावरती आणि तो विश्वास इथून सार्थ ठरवेल का महेश. रमेश ओव्हर नंबर 3 मध्ये वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आला. महेशच्या बॅट मधून ऑन फायर झालाय महेश आणि ठोकलाय गगनचुंबी षटकार. 6 चेंडूवरती शांतता इथून भंग केली आणि महेश दिसले इथून आता ऑन फायर. आता महेश दिसलेला थांबवणं थोडं कठीण होईल. ते खैर माता प्रसन्न जामरुंग 11 साठी, कारण 6 चेंडूवरती थोडं दडपण होतं. एकदा का बॅट वरती चेंडू आला की मग फलंदाजाला थांबवणं कठीण असतं आणि हा षटकार भरपूर काही देऊन जाईल महेशला. कारण इनिंग मध्ये बाउंड्री थांबल्या होत्या. धावसंख्या आता पोहोचली 20 पर्यंत. चेंडू संपलेत ते मात्र रमेशचे या षटकामधले देखील जवळपास 2च आणि 20 धावा. समोर महेश दिसले. एक षटकार आलाय. पुन्हा एकदा 1 मोर सिक्सर. महेश दिसले इज ऑन फायर नाव आणि ठोकले लगातार षटकार 2. आता तिसरा आला तर संघ मालकांकडून कॅश प्राइज महेश दिसल्यासाठी येईल. 500 रुपयाचा कॅश प्राइज महेश दिसल्यासाठी. काय बॅटचा फ्लो होता. 2 चेंडूवरती आसमान दाखवलं रमेशला आणि धावसंख्या देखील पोहोचवली 26 पर्यंत. खतरनाक बॅटिंग महेश दिसल्याची. तिसरा षटकार येईल का. पुन्हा उडवलाय चेंडू ऑफ साइडला आणि इथून पकडलीये कॅच पकडलीये. मोठा धक्का आहे तो ब्रदर्स 11ला. सव्वीस धावा झाले होते. 4 बॉल मध्ये 16 धावा आणि महेश तुफान फॉर्म मध्ये सुरू होता. बॅटिंग करत होता आणि विकेट आली. 26 धावा आणि नवीन फलंदाज सागर. प्रफुल्ल सावंत दादांचा संघ पहिला सामना जिंकलाय. चला जास्त वेळ घेऊ नका. खेळाडूंना विनंती, आज टोटल 11 मॅचेस होणार आहेत त्यामुळे जास्त वेळ आपण खर्च करू नका. ओव्हर नंबर 3 रमेशचा 5वा बॉल. समोर येतो सागर. आता जबाबदारी गणेश रसाळ वरती आहे. ब्रदर्स 11 टीमची धावसंख्या 26 पर्यंत. चांगली टोटल होती पण विकेट गमावली महेश दिसले नाही. सागरच्या विरोधात रमेशचा हा ओव्हर नंबर 3चा 5वा बॉल आहे. रडार मध्ये पूर्णपणे ताकद झोकली सागरने आणि ठोकलाय षटकार. धावसंख्या 32 आणि आणखी एक चेंडू बाकी येतो रमेशचा. पहिल्या ओव्हर मध्ये 2 धावा दिल्या होत्या. तोच रमेश या ओव्हर मध्ये 5 बॉल मध्ये 22 धावा खर्च करतोय. कदाचित कॅप्टनचा पुन्हा रमेशला आणण्याचा निर्णय फसला की काय याचा विचार कॅप्टन करत असेल. शेवटचा बॉल. रमेशने षटक इथून कंप्लीट केलं. 3 ओव्हर संपल्यात. धावा झाला ब्रदर्स 11च्या 32 धावा झाल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चांगली टोटल 3 षटकार ठोकले ते मात्र रमेशला. रमेश खरं तर थोडा नाराज असेल की 22 धावा त्याने या ओव्हर मध्ये खर्च केल्या. पहिल्या ओव्हर मध्ये अवघ्या 2 धावांनी 1 विकेट त्याने कमावली होती. या ओव्हर मध्ये विकेट त्याने कमावली, धावा खर्च केला तर टोटल 22 पर्यंत पोहोचलाय ब्रदर्स 11 हा संघ. आणि त्यांना या मॅच मध्ये किमान पहिल्या मॅच मध्ये जे टार्गेट सेट झालं होतं 60 धावांचं, कदाचित याही ओव्हर मध्ये 60 पर्यंत, या मॅच मध्ये 60 पर्यंत टार्गेट आलं तर खैर माता प्रसन्न जामरुंग 11 संघाला त्यांना पराभूत करता येईल. एक सामना फार महत्वाचा, कारण 3 पैकी 2 सामने जिंकणारा संघ
कदाचित क्वालिफाय होईल अशी चिन्ह आहेत आणि लगातार मॅचेस आज खेळायचे आहेत. आज 6 मॅच, त्यानंतर टॉप 6च्या देखील मॅचेस होणार आहेत. 9:20 आज मॅचेस सुरू झाल्या 9:30च्या आसपास, म्हणून 11:15च्या आसपास दुसरा सामना. पहिली इनिंग जवळपास 3 षटके आपण पूर्ण केली. पहिला बॉल सूरजचा, व्हाईट बॉलची फेक झाली सूरज कडून. 1 रनने धावसंख्या मात्र 33. गणेश रसाल यावर्षी चांगल्या टच मध्ये असणारा धोत्रे गावाचा हा खेळाडू गणेश रसाल, आणि त्याच्या शॉट सिलेक्शन वरती देखील तेवढीच मदार आहे. आणि पहिलाच बॉल गणेशचा आणि फटका फसलाय, फलंदाजीतून बाद. थँक्यू. ठीक आहे. भावेश सकपाळ, भावेश वरती नजर आहे. फिल्डिंग ची पाहणी करतोय भावेश सकपाळ. धावा संख्या आहे 33. ओव्हर नंबर 4 सूरज आलाय. समोर येतो भावेश. भावेशच्या बॅट मधून षटकार पाहिजे पहिलाच, आणि पहिला शॉट भावेशचा बाउंड्री लाईनच्या पार ठोकलाय तो भावेश सकपालने चौकार. इट्स टाइम टू हिट, आणि तो पहिलाच हिट दाखवला भावेशने. डीजे समोर सूरज बॅटिंग करतोय तो भावेश. भावेश सकपाळसाठी हा चेंडू होता. विकेट किपर नितेश हातामध्ये आला. कुठलीही धाव इथून नाहीये. डॉट बॉल. एक चेंडू भावेशने खेळलाय, पण त्यानंतर भावेशच्या बॅटमधून एक नाही तर असे आणखी 3-4 फटके पाहिजेत भावेश सकपाळच्या बॅटमधून. पुन्हा एकदा प्रयत्न भावेश सकपाळचा. भरपूर उंच हवेत खेळाडू पोहोचतील का, आणि पोहोचलेत आणि पकडले कॅच. रमेश होता त्या ठिकाणी. मोठा धक्का आहे ब्रदर्स 11 ला. भावेश सकपाल इथून बाद. संख्या 37 वरती, आणि चेंडू संपलेत ते मात्र 4. सूरज नंतर ऋषिकेश उतरलाय. 5 विकेट आउट झाले. इथून देखील विकेट आली आहे. आणखीन एक विकेट, आणखीन एक फलंदाज ऋषिकेश इथून बाद. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती धावा आहेत फक्त 37. अवघ्या 5 धावा या ओव्हर मध्ये आल्यात आणि 5 चेंडू संपले सूरजचे. विकेट हॅट्रिक सूरज इथून कमावणार का हे बघायचं. लास्ट अंतिम चेंडू इथून बाकी आहे. 37 धावा झाल्यात ओव्हर नंबर 4. सूरज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर.
वाईट चेंडू टाकलाय. विकेट हार्टिंगची चान्स सर गमावली. बघा 25 मिनिटात इनिंग झाली पाहिजे. आपण वारंवार सूचना खेळाडूंना देतोय आणि त्यामुळे पंचांनी देखील याची नोंद घ्या आणि कॅप्टनने याची नोंद घ्या की आपल्याला आज स्पर्धा 11 मॅचेस आज कव्हर करायचे. लास्ट बॉल सूरजचा फटका हवेत चाललाय. खेळाडू मागे आहेत तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी निघाले फलंदाज. 2 धावा. षटक इथून संपलंय. ते मात्र चौथं. धावा झाल्या ते मात्र टोटल 40. 4 ओव्हर आणि 40 धावा. बघा 5व्या ओव्हर साठी लगेच बॉलर आपण तयार करा. फिल्डिंग आहे तशीच राहू द्या. किती वेळा आपण खेळाडूंना चालायला लावणार. लगेच फिल्डिंग लावून घ्या कारण लगेच फिल्डिंग लावल्या तर फलंदाजांना विचार करायला वेळ मिळत नाही. आणि तेच गुडेने 5वा बॉलर लगेच मार्गस्थ केलाय. स्वतः नितेश बॉलिंग वरती येत आहेत की काय. 40 धावा झाल्या. थांबवलं मी म्हणेल ब्रदर्स 11ला. 3 ओव्हर मध्ये 32 होत्या. अवघ्या 8 धावा आल्या. महेश दिसल्याने थोडी घाई केली. 2 षटकार महेशने खेचले होते आणि यानंतर देखील 2 ओव्हर होता. त्यामुळे महेश थांबला असता तर कदाचित आणखी षटकार त्याने ठोकले असते पण कदाचित त्याचा फटका तेवढाच भारी होता. बाउंड्री लाईनवर कॅच येईल त्यालाही वाटत नव्हतं. 40 धावा. लास्ट ओव्हर आहे. 5 ओव्हरची ही मॅच आहे. बॉलर आलाय हरेश. रमेश 22 धावा त्याने खर्च केला आणि हरेश आता लास्ट ओव्हर इथून टाकणार आहे. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल ऑन साइडला लॉक केलाय. एक केली कंप्लीट. दुसरी साठी धावले 2 फलंदाज. 2 धावा. 42 धावा झाल्यात. 5 चेंडू आहेत अजून. ब्रदर्स 11 पहिलाच सामना खेळतोय. दुसरीकडे आधी एक सामना पराभूत झालाय तो खैर माता प्रसन्न जामरुंग 11. 42 झाल्यात आणि 5 बॉल इथून बाकी. फटका चांगला हवेत चाललाय. 2 खेळाडू बॉल पर्यंत आणि कॅच इथून पकडली आहे. सुंदर सुपर कॅच. एकाने सोडली दुसऱ्याने पकडली. फलंदाज बाद. थँक्यू. राजेश 4 बॉल राजेश कडे असणार आहेत. 42 धावा. गोलंदाज हरेश. तिसरा चेंडू राजेश साठी विकेट किपरच्या हातात बॉल आहे. 3 बॉल आणि फक्त 2 आलेत. लास्ट ओव्हर आहे. 42 झालेत. तीन बॉल बाकी आहेत. 42 झालेत. अडवलाय चेंडू एका रन साठी. चेंडू निसटलाय बॉल हातात आला नाही तोपर्यंत दुसरी धाव. तिसरी साठी देखील येतील का. 44 झाले. 44 आणि 2 बॉल बाकी आहेत. चला यानंतर मॅच होणार 7 स्टार मंगेश खेडकर यांचा संघ आणि त्यांच्या विरोधात ब्रदर्स 11 जो सध्या बॅटिंग करतोय तो संघ यानंतर खेळेल. चला मी विनंती करेन इनिंग ब्रेक झाली की महेश आपण टॉस केल्यानंतर फिल्डिंग साठी जा. 7 स्टारचे कॅप्टन इथे पोहोचलेत. मंगेश खेडकर यांचा संघ. प्रथमेश जाधव सोन्या या टीमचा मेन प्लेयर. 5वा चेंडू कॅच इथून ड्रॉप. कॅच ड्रॉप केली आहे. मनोहर घुडे होते त्या ठिकाणी. आणखीन 2 धावा. 46 झाल्यात आणि लास्ट बॉल इथून असणार आहे. 46 धावा झाल्यात. 46 लास्ट बॉल इथून असणार आहे. 50च्या आतमध्ये थांबवण्यामध्ये इथून खैर माता प्रसन्न सक्सेसफुल होईल का. महेश दिसल्याच्या 2 षटकारानंतर जी धावसंख्या 26 पर्यंत होती असं वाटलं किमान 65 तरी होतील पण 46 पर्यंत संघ आणि अंतिम बॉलची फेक राजेशच्या शरीरावरती आहे. 1 केली कंप्लीट. डाव इथून
समाप्त होईल. 47 झालेत आणि 48चं टार्गेट आहे. तर मी महेशला विनंती, महेश इथेच थांबा आणि मंगेश खेडेकर यांच्या टीमच्या कॅप्टन प्रथमेश जाधवला आमंत्रित करेल. प्रथमेश सोने आपण टॉस साठी या, कारण यानंतर टॉस आपण करतो आणि त्यानंतर फिल्डिंग साठी संघ रवाना होईल. तर मी मंगेश जाधव दादांना विनंती करेल, साहेब पुढील मॅचचा टॉस आपण करावा. मंगेश जाधव दादा ब्रदर्स 11चे संघ मालक मनोज जाधव दादा यांचे बंधू आणि त्यांच्या हस्ते आपण टॉस करतोय. ब्रदर्स 11 आणि 7 स्टार मंगेश खेडेकर यांचा संघ टॉस आपण करतोय मंगेश जाधव दादांच्या हस्ते. टॉस जिंकला 7 स्टार या टीमने. डिसिजन पेंडिंग आहे. अवघ्या 48 धावांचं टार्गेट आहे. खैर माता प्रसन्न जामरुंग 11 मनोहरजी गुडे यांचा संघ. खेळाडू थोडा कॉन्फिडन्स घेऊन मैदानाच्या आतून बाहेर येतात. त्यांना माहिती आहे की आता 48 धावा की ही मॅच तरी आपल्याला जिंकायची आहे. ब्रदर्स 11चा बॉलिंग अटॅक विसरून चालणार नाही. मनोहर गुडे दादांची बॅटिंग मागच्या मॅच मध्ये भारी झाली. कदाचित आता बॅटिंग ऑर्डर मध्ये चेंज होईल. पोझिशन मध्ये थोडा चेंज करावा लागेल त्यांना. 48 धावांची गरज आहे. आता ओपनिंगच्या भूमिकेतच मनोहरजी गुडे जातील. 48चं टार्गेट आहे. चला चला बॅटिंग साठी लगेच तयार व्हा. चेंडू आम्हाला आपल्याच देतोय. जामरुंगचे नाना इथे उपस्थित झाले. भगवानजी कोकणे साहेब, नानांना विनंती करा, नाना आपण स्टेज वरती यावं. समजू शकतो आपल्या भावना टीमशी जुडलेल्या आहेत. आपण स्टेज वरती यावं. मनोहरजी कोकणे साहेब, चला लगेच बॅटर पाठवा आपण. सोपानजी आसावले आणि रमेशजी मराडे ब्रदर्स 11चे संघ मालक दोन्ही इथे उपस्थित झालेत. मी विनंती करतोय ब्रदर्स 11चे संघ मालक रमेशजी मराडे आणि सोपान आसावले यांना की आपण मंचावरती यायचं. साहेब आपलं सहर्ष स्वागत. संघ मालकांना आज आपला संघ जिंकला तर दुपारी तर पार्टी होणारच, पण संध्याकाळी त्याहून मोठी पार्टी संघ मालक तुम्हाला देतील. जामरुंगचे नाना या ठिकाणी कोकणे नाना उपस्थित झालेत. कोकणे नानांचं स्वागत. नानांनाही वाटतं की आपल्या संघाने हा सामना जिंकावा. 48 धावा म्हणजे 8 षटकार नानांच्या भाषेत, कारण नाना फक्त षटकार मोजतात. त्यांना दुसऱ्या कोणत्या शॉटची गरज नाही, फक्त षटकार. बघा आता इथून पुढे आम्ही टाइम सेट करतोय. 20 मिनिटात जर 4 ओव्हर फिल्डिंग करणाऱ्या टीमने कंप्लीट केला नाही तर तुम्हाला 5व्या ओव्हर साठी सर्कलच्या बाहेरून एक खेळाडू आतमध्ये आणावा लागेल. आयोजकांच्या वतीने सूचना आहे 20 मिनिटात पहिल्या 4 ओव्हर झाल्याच पाहिजेत, नाहीतर तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल. कारण 11 वाजून 7 मिनिटांनी इनिंग आता सुरू होईल. फलंदाजांना लगेच आपण पाठवायचं आहे. खैरमाता प्रसन्न, चला चला लगेच फलंदाज पोहोचलेत आणि पहिल्याच ओव्हर मध्ये आला पहिला बॉलर प्रसाद आलाय. फलंदाजीसाठी अजय आणि दिलीप, अजित आणि दिलीप. पहिला बॉलर येतो प्रसाद. पहिला बॉलर प्रसाद. 48चं टार्गेट. पहिला बॉल. गेम इज ऑन. मागे आला होता अजित, मागे आला होता बॅकफुट वरती. डॉट बॉल आलाय. खरं तर आपल्या आंबिवली परिसर प्रीमियर लीग मध्ये सर्व खेळाडूंचं कौतुक आहे की या विभागाची ओळख म्हणजे शांतता आणि संयम. आक्रमक खेळाडू इकडे नाहीयेत, तेवढे भांडण करणारे खेळाडू इकडे नाहीयेत. त्यामुळे आपण 3 दिवस चांगले खेळलात. आजही शेवटचा दिवस आहे, कारण आपली एक चुकी, एक ठिणगी, एक गोंधळ पूर्ण कर्जत तालुक्यात त्याची चर्चा होते. त्यामुळे सगळ्या खेळाडूंना विनंती आहे की आज आपण शांततेने सर्वांनी सहकार्य करावं.
धावसंख्या 48 इथून चेस करायची आहे. दुसरा बॉल अजितचा फटका ऑफ साइडला पोचलाय चौकार. अजितच्या बॅट मधून पहिला हल्ला 4 धावा चौकार. परिसरातील आपले जे जे ग्रामस्थ इथे उपस्थित होते त्यांना विनंती करतो की आपण स्टेज वरती यायचंय. जे जे ग्रामस्थ उपस्थित होते आपण मंचावरती यावं. अजित इथून देखील डॉट बॉल खेळला. अजित करत चेंडूकडे पाहणं फार महत्वाचं आहे, कारण 3 बॉल संपलेत, एकच चौकार आला, 48 टार्गेट आहे. ह्या धावा देखील तेवढ्या सोप्या नाहीयेत, कारण जर एका बाजूने चांगला बॉलिंग अटॅक राहिला तर या धावा देखील डिफेन्स करता येतील ब्रदर्स 11 टीमला. प्रसादची ओव्हर तेवढीच भारी आहे, खाली राहिला चेंडू. चौथा बॉल इथून डॉट आलाय. 4 बॉल त्यातील 3 बॉल अजितने डॉट केलेत, एक फक्त चौकार त्याने खेचलाय. 4 बॉल मध्ये धावा 4. 48 टार्गेट आहे. दोघांचेही प्रयत्न तेवढेच आहे आणि शर्तीचे प्रयत्न करावे लागतील, कारण प्रत्येक सामना हा ट्रॉफीकडे घेऊन जाणारच आहे. समोर खेळलेत महेश दिसले, बॉल पर्यंत पोहोचलाय. निखिल भावेश होते त्या ठिकाणी. 1 रन 5 बॉल धावा 5. आंबिवली परिसर प्रीमियर लीग मध्ये चांगली संकल्पना. 3 दिवसांची स्पर्धा, 4-4-4 असे 12 संघ या स्पर्धेमध्ये. 2-2-2 असे टॉप 6 मध्ये जाणार प्रत्येक दिवशी 2 संघ. आणि आज फायनलचा हा दिवस. बॉलिंग करतोय तो प्रसाद. 5 बॉल 5 होत्या. दिलीपचा फटका हवेत चाललाय, बाउंड्री लाईनच्या पार क्लिअर केलाय तो षटकार. पहिली ओव्हर इथून पूर्ण झाली आणि 11 धावा आल्या. 4 ओव्हर आणि आता 37 धावांची गरज आहे. 11 धावा आल्या. शेवटच्या बॉलवरती षटकार आला, तिथे दिलीपने मात्र चांगलं फिनिश केलं. 37 धावांची गरज आहे. ब्रदर्स 11 टीम कडून राजेश आलाय. फिल्डिंग मध्ये चेंजेस करण्यात येतोय. बघा वेळ जास्त घेऊ नका, 5 मिनिटात आपली ही ओव्हर समाप्त झाली. याबद्दल आपण कौतुक करू ब्रदर्स 11चं. 11 वाजून 7 मिनिटांनी ओव्हर सुरू झाली, 11 वाजून 11 मिनिटांनी ओव्हर संपली. 4च मिनिटात ओव्हर टाकली. पहिला चेंडू इथून आलाय डॉट. विजयासाठी 37 धावांची गरज आहे 23 बॉल मध्ये. 23 बॉल 37 धावा. सामना पुढे चाललाय. मैदानाच्या आतमध्ये ब्रदर्स आणि खैरमाता प्रसन्न मध्ये लढाई सुरू आहे. अजितचा फटका आलाय ऑन साइडला. खेळाडू भरपूर दूर आहेत. महेश एक केली कंप्लीट. दुसरी साडी निघाला वेगाने, वेगाने खेळाडू निघाला आणि अजितच्या विकेट वरती महेशचा थ्रो तेवढा चांगला आला नाही, अन्यथा विकेट आली असते अजितची. धावा मिळाल्या 2. फिल्डिंग करणाऱ्या टीमने देखील फिल्डिंग चांगली केली, आतापर्यंत एकही मिसफील्ड झालेली नाहीये ब्रदर्स 11 टीम कडून. पण बॅटिंग करणाऱ्या अजितला थोडी रनिंग वाढवावी लागणार आहे विकेटच्या दरम्यान, कारण एकीचं दुहेरीमध्ये रूपांतर झालं की फिल्डिंग वरती प्रेशर टाकतायत. मागे टाकलाय चेंडू, व्हाईट बॉलची फेक झाली. राजेश हा चेंडू चुकलाय आणि 1 रनने धावसंख्या वाढतीये 14 या अंकावरती. 2 बॉल 14 धावा झाल्यात. अजूनही 34 धावांचं लक्ष्य टीम खैरमाता प्रसन्न जामरुंग 11 टीमला. टप्पा टप्पा आणि तिथून आधीचा आलाय शॉट, बाउंड्री लाईन पार चौकार.
थँक्यू डीजे. 18 धावा झाल्यात. 48 टार्गेट चेस करत असताना अजित एका बाजूने चौकार येत आहे, त्यामुळे 1-2 डॉट बॉल गेले तरी हरकत नाही. चौकाराने तो ते चेंडू मात्र कव्हर करतो आणि 7 स्टार टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ब्रदर्स 11 आपण याची नोंद घ्या. अजितचा फटका हवेत हवेत आणि दोघांची टक्कर. कॅच सर पकडलीये, कॅच सर पकडलीये. फलंदाज होलीतून बाद आजी. चला विकेट आले अजितची. काय शॉट होता अजितचा आणि दोघांची टक्कर झाली पण दोघे लगेच उठले. म्हणून म्हटलं या विभागामध्ये एकदम बिंदास्त प्लेयर आहेत. बघा असं वाटत नाही दोघांचं काही झालं असेल. लगेच दोन्ही खेळाडू उठून उभे राहिले. अठरा धावा झाल्यात. अजूनही 30 धावांची गरज आहे. येणाऱ्या 20 चेंडू मध्ये 30 धावांची गरज. येणारे बॉल 20, धावा जिंकण्यासाठी पाहिजे 30. म्हणजे चेंडू आणि धावामध्ये 10 धावांचा अंतर आहे. गोलंदाजीसाठी राजेश समोर नवीन फलंदाज उतरलाय, तो मात्र मनोहर घुडे. स्वतः संघ मालक मनोहर घुडे. मागच्या मॅच मध्ये एक षटकार खेचला होता तो मनोहरने. डॉट बॉल आलाय. 5वा चेंडू संपलाय. 19 बॉल आणि आता 30 धावांची गरज आहे. विकेट लगातार 2-3 विकेट जर कमावल्या तर ब्रदर्स 11 ला सामना आपल्या ताब्यात आटोक्यात आणता येईल. मनोहर घुडे देखील चांगला बॅटर आहे. त्याच्या साथीला दिलीप हा देखील तेवढाच चांगला आहे. राजेशचा लास्ट बॉल आहे. शेवटचा बॉल. विकेट किपर गणेश कडून चेंडू निसटलाय. मनोहर घुडे पुढे आले होते. विकेट गमावली रनआउटची. षटक इथून संपलंय. 2 ओव्हर फिनिश झाल्या. धावा आल्या 2 ओव्हर मध्ये. ते मात्र 18. 3 ओव्हर बाकी आहेत आणि 3 ओव्हर मध्ये धावा पाहिजे त्या 30. 3 ओव्हर 30 धावा पाहिजेत. इथूनही कमबॅक करण्यासाठी सातत्याने राजेशने जे 2 डॉट बॉल टाकले मागे आणि विकेट देखील आली अजितची, तसे डॉट बॉल विकेट जर येत राहिल्या तर 3 ओव्हर मध्ये 30 धावा साठी देखील संघर्ष करावा लागेल. खैर माता प्रसन्न जामरुंग 11 टीमला, कारण 2 चला चला जास्त वेळ घेऊ नका. बरोबर 5 मिनिटात ही ओव्हर संपली बघा. 11 वाजून 16 मिनिटांनी ही ओव्हर संपली. त्यामुळे जास्त वेळ आपण घेऊ नका. आता 2 ओव्हर आपण चांगल्या टाकल्या 10 मिनिटांमध्ये. त्यामध्ये इथून ब्रदर्स 11 आपण येणाऱ्या 10 मिनिटात आणखी 2 ओव्हर टाकाली अपेक्षा आहे कॅप्टन कडून. कारण इंटरनॅशनल मध्ये 50-50 ओव्हरच्या मॅचेस असतात. जर आपल्याकडे 50 ओव्हरच्या मॅचेस ठेवल्या तर मग किती वेळ आपल्याला जाईल. कारण ओव्हरला आपण मीटिंग घेत राहिलो तर आपल्या 50 ओव्हरच्या मॅचेसला 1 डे नाही तर कदाचित ती दिवस रात्र मॅच 24 तासाची मॅच खेळवावी लागेल. आणि जर गोलंदाज ऋषीने मेडन षटक टाकलं तर संघ मालक सोपान आसवले यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. ऋषी मेडन ओव्हर टाकतोय तर संघ मालक सोपान आसवले यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आणखीनही कॅश प्राइज वाढू शकतात. त्यामुळे मेडन ओव्हर ऋषीकडून अपेक्षित आहे. काल पाहिलं तर आपण निखिल बांगरने मेडन षटक टाकलं, आकाश रसाळने मेडन षटक टाकलं आणि आता ऋषीचं मेडन षटक येईल का हे बघायचे. 3 षटकार जर खेचले तर मनोहर घुडेसाठी नितेश घुडे यांच्याकडून 5000 रुपयाचा कॅश प्राइज. 3 ओव्हर 30 धावांची गरज. ऋषीचा पहिला बॉल. पहिलाच बॉल हवेत चाललाय. विकेटची चान्स होती त्या ठिकाणी. कॉलिंग थोडं चुकीचं ठरलं. 1 धाव फक्त मिळेल. मोठी विकेट होती. दिलीप होता त्या ठिकाणी. दोघांच्या कॉलिंग मध्ये गणेश देखील एक पाऊल गेला होता. त्यानंतर गणेशने कदाचित थांबवलं. भावेश देखील थोडा दचकला आणि विकेट येता राहिली. विकेट पाहिजे टीम ब्रदर्स 11 ला, तरच हा सामना त्यांना इथून झुकावता येईल विपक्षी टीमला. 17 बॉल आहेत, 29 पाहिजेत. गोलंदाज ऋषीचा चेंडू. पंचांचा निर्णय आला. आउटसाइड द ऑफ स्टंप आहे हा चेंडू. व्हाईट बॉल. व्हाईटची धाव आली. डीके कडवसर
अंपायरच्या भूमिकेत भरपूर स्पर्धा या पंचांनी कव्हर केल्यात. 1 रन आली. धावसंख्या टोटल आतापर्यंत 20 पाहिजेत. 17 बॉल मध्ये 28. फटका इथून गॅप मधून काढलाय. मिसफील्ड झाली ब्रदर्स 11 कडून. पोहोचलाय चेंडू चौकारासाठी. चोवीस धावा. चांगला बॉल टाकलाय. मनोहर घुडेने जर 3 लगातार षटकार खेचले तर नितेश घुडे यांच्याकडून 5000 आहेत. आणि मनोहर इथून विचार करतात की ते षटकार आपल्याला खेचायचे. धावा संख्या 24 धावांची गरज आहे येणाऱ्या 15 चेंडू मध्ये. 15 चेंडू 24. डॉट बॉल आलाय ऋषीचा. आता 14 बॉल 24 ची गरज. 14 चेंडू 24 धावा संख्येची गरज आहे. मनोहर गुडेचे ते षटकार, नितेश गुडेचं ते पारितोषिक, त्याही पेक्षा सामना महत्वाचा. 14 बॉल 24. फटका मनोहरचा. महेश जजमेंट आखतोय पण लॉंगांच्या डोक्यावरून ठोकलाय मनोहर गुडेने षटकार. अठरा पाहिजे. शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 3 चा. मनोहर गुड्याच्या बॅटमधून गगनचुंबी फटका आणि कॅच इथून ड्रॉप. झेल सुटलाय. कॅच सुटलेली आहे आणि मनोहर गुड्याने धावा घेतल्या तर 2. षटक कंप्लीट झालं. 3 ओव्हर आणि 32 धावा झाल्यात. खैर माता प्रसन्न जामरुंग 11 टीमच्या 12 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. 12 चेंडू 16 धावांची गरज आहे. टीम आता खैर माता प्रसन्न जामरुंग 11 टीमला 12 चेंडू 16 धावांची गरज. आणि यानंतर 7 स्टार टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग असणार ती ब्रदर्स 11 टीमची. चला पाण्याच्या बॉटल घेऊन आपण जा. 12 चेंडू 16 धावांची गरज. खरं तर या स्पर्धेमध्ये 4 संघ जे टॉप 6 मध्ये पोहोचलेत त्यातील पहिला संघ आहे तो मात्र श्रवण 11 ऋषिकेश भालिवडे गाव शिंगडोळ यांचा हा संघ. श्रवण 11 हा संघ टॉप 6 मध्ये पोहोचलाय. त्यानंतर निलेश रसाळ यांचा मयूर 11 धोत्रे गावाचे हे पाकर यांचा संघ टॉप 6 मध्ये पोहोचलाय. त्यानंतर श्री गणेश 11 भूषण शेठ रसाळ धोत्रे गावाचेच पाकर आहे ज्यांचा संघ टॉप 6 मध्ये पोहोचलाय. आणि स्वर्गीय मंगेश रसाळ 11 भरत रसाळ यांचा संघ तेही धोत्रे गावाचेच आहेत. टॉप 6 मध्ये जाणारे 3 संघ मयुरी 11 श्री गणेश 11 आणि स्वर्गीय मंगेश रसाळ 11 हे तीनही पाकर हे धोत्रे गावाचे आहेत. आणि शिंगडोलचे ऋषिकेश भालिवडे यांचा श्रवण 11 हा चौथा संघ आहे जो टॉप 6 मध्ये पोहोचला. आणि आज मात्र 2 टीम क्वालिफाय होणार. मग कोण असतील याकडे आता मॅचेस जशा सुरू आहेत त्यावरती ठरेल. रमेशजी मराडे, सोपानजी आसवले आणि मनोजजी जाधव, मंगेशजी जाधव यांचा संघ ब्रदर्स 11 महेश दिसलेच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवतोय. आणि महेश दिसलेचं नेतृत्व आज संघाला ट्रॉफी मिळून देईल काय बघायचं. गोलंदाजाने जर इथून विकेट हॅट्रिक कमावली तर संघ मालक सोपान आसवले यांच्याकडून 1000 आणि मेडन ओव्हर टाकली तरी 1000. पहिलाच बॉल विकेट किपर गणेश कडून निसटलाय. आता एक बॉल महत्वाचा आहे आणि षटकार हॅट्रिक
दोन वेळा आपण पाहिलं चुकी केली आहे ब्रदर्स इलेव्हन. खरं तर फिल्डिंग मधील चुका त्यांना महागात पडल्यात. आधी देखील एक रनआउट देखील घालवलाय, कॅच देखील ड्रॉप केली, मागे चौकार देखील त्यांनी सोडला. सामना आता हातातून निष्ठत चाललाय. 9 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. फिल्डिंग मधील चुका या थोड्या प्रमाणात का होईना पण महाग ठरल्यात. 4 बॉल संपलेत, 8 बॉल 10 पाहिजेत. बॅटची काढा, मागे चेंडू, रनआउटची चान्स आणि थ्रो थोडा चुकीचा. 1 रन. 9 धावांची गरज आहे 7 बॉल मध्ये. भावेश सकपाळ होता त्या ठिकाणी, चांगला थ्रो होता भावेशचा. थ्रो करणं तर गरजेचं होतं, मग तो हिट हो किंवा ना हो. 7 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. लास्ट बॉल आहे. चांगला चेंडू आणि सामना लास्ट ओव्हर पर्यंत घेऊन आला ब्रदर्स इलेव्हन. 48 धावांचं लक्ष्य आणि 6 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. ती मात्र टीम खैर माता प्रसन्न जामरुंग इलेव्हन टीमला. मनोहरजी घुडे साहेबांचा संघ 9 धावा इथून त्यांना करायच्या. लास्ट ओव्हर मध्ये मॅच आलेली आहे आणि आता करामत आहे ती मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीम ब्रदर्स इलेव्हनची. जर संघ इथून विजयी झाला तर सोपान आसवले साहेबांकडून मात्र लगेच ब्रदर्स इलेव्हनला रोख रक्कम इथून दिली जाईल. 6 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. चला बरोबर ओव्हर टाकल्यात. 19 मिनिटात 4 ओव्हर टाकल्या ब्रदर्स इलेव्हन. 11-6 ला इनिंग सुरू झाली आणि 11:25 पर्यंत त्यांनी 4 ओव्हर टाकल्यात. त्याबद्दल विशेषतः आपण कौतुक करूया कॅप्टन महेश डिसले यांचा. आता 6 बॉल आणि 9 धावा वाचवायच्या. जिंकणार की हारणार याकडे लक्ष आणि अजय आलाय बॉलिंग मार्क वरती. पहिला सामना खैर माता प्रसन्न हा संघ पराभूत झालाय आणि इथे पाहिजे विजय आणि दुसरीकडे ब्रदर्स इलेव्हनलाही जिंकायचंय. 6 बॉल 9 जिंकणार कोण, लक्ष सगळ्यांचं लागलंय. आजच्या ग्रुप मधले हे सर्व संघ आणि दडपण आहेच कारण लास्ट ओव्हर आहे. 9 धावांची गरज आहे. पहिला चेंडू टाकलाय, व्हाईट बॉल, खराब चेंडू. अशा धावांची गरज नाहीये टीम ब्रदर्स इलेव्हन कडून. इथे एक धाव महत्वाची. चेंडू सरळ टाकणं हे गोलंदाजाच्या हातामध्ये, कारण 6 बॉल 8 धावांची गरज आहे. 6 बॉल 8. राऊंड द विकेटने चेंडू आणि बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि कॅच ड्रॉप चौकार आलाय. सामना हातातून आता निसटतोय. आणि इथून विजय होतोय तो माता खैर माता प्रसन्न जामरुंग इलेव्हन हा संघ. अभिनंदन टीम खैर माता प्रसन्न जामरुंग इलेव्हन. कारण चला 7 स्टार आपण फिल्डिंग साठी उतरा. लगेच 7 स्टार आपण फिल्डिंग साठी उतरा आणि ब्रदर्स इलेव्हन आपण बॅटिंग साठी या. खरं तर मी